काय मग महिला दिन साजरा झाला, दिवस संपला, उद्यापासून आपलं रुटीन लाईफ सुरू. पण तुम्ही सांगा ना मैत्रिणींनो, खरंच महिला सुरक्षित आहे का? मंदिरं, हॉस्पिटल, शाळा, कुठेही महिला सुरक्षित नाही आहे. आणि वयाचं तर भानच राहिलं नाही आहे. अगदी 8 आणि 9 वर्षाच्या लेकरावर पण अत्याचार होत आहेत, अन्याय होत आहेत. भीतीचं वातावरण झालं आहे सगळं. स्वच्छंदपणे महिला फिरू शकत नाही आहे. तर ज्या दिवशी हे सगळं बंद होईल ना, ज्या दिवशी हे सगळं हे सगळं संपुष्टात येईल, असे अन्याय स्त्रीवर होणार नाही. स्वच्छंदपणे मोकळेपणाने स्त्री सगळीकडे फिरू शकते. त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिला दिन आपण साजरा करू शकतो. आणि साजरा होईल असं मला वाटतं. कारण स्त्री सुरक्षित नाही आहे. आपली मुलगी बाहेर गेल्यानंतर टेन्शन असतं प्रत्येक आईबापांना. बघा ना तुम्ही, जे काही घडतं आहे ते खरंच खूप भयावह आहे. त्यामुळे हे सगळं बंद झालं पाहिजे. हे सगळं संपलं पाहिजे. ज्या दिवशी हे सगळं संपेल ना, स्त्री सुरक्षित होईल ना, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल असं मला वाटतं आहे. तुम्हाला काय वाटतं आहे नक्की सांगा. आणि खरंच हे सगळं संपलं पाहिजे असं मला तरी वाटतं आहे. स्त्री सुरक्षित झाली पाहिजे. नुसतं महिला दिन साजरा करून काहीही फायदा नाही आहे. तिच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं.